टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लातूर जिल्ह्यातले शेतकरी हे प्रामुख्याने सोयाबीन आणि ऊसाचं उत्पादन घेतात आणि यावेळी जर आपण लक्षात घेतलं तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली। लातूर जिल्ह्यामध्ये 52 हमीभाव केंद्र सुरू आहेत आणि या केंद्रांवर आज शेवटची मुदत होती, ज्या मुदतीनंतर सोयाबीन हमीभावाप्रमाणे खरेदी केलं जाणार नाही। लातूर जिल्ह्यातल्या औसा येथील MIDC मध्ये जे सुरुवात करण्यात आलेलं आहे हमीभाव केंद्र, त्या हमीभाव केंद्रावर आपण आहोत। रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आपण जर लक्षात घेतलं तर ह्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन घेऊन इथे लावलेले आहेत। या शेतकऱ्यांना 3 फेब्रुवारीला मेसेज आलेला होता पोर्टलवरून की तुमचं सोयाबीन घेऊन या केंद्रावर पोहोचा आणि ते खरेदी केलं जाईल। मात्र मुदत जी आहे ती संपलेली आहे आणि रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि हे सगळे शेतकरी या हमीभाव केंद्रावर एकत्र आलेले आहेत किंवा त्या रांगेमध्ये आणखीही बसून आहेत। मात्र त्यांना त्यांचं सोयाबीन खरेदी केली जाईल किंवा ते रिसीव्ह केलं जाईल याची शाश्वती अजिबात नाहीये आणि अशी शक्यता जी आहे ती मावळलेली आहे। मला सांगा, तुम्ही कुठून आलात आणि किती सोयाबीन आहे तुमचं? पोर्टलवरून तुम्हाला मेसेज कधी आला होता आणि आता काय स्थिती झाली आहे तुमची? सोयाबीन माझं 41 क्विंटल आहे, आपलं गट्टे आणि औसा तालुका मातोड्याहून मी गावाहून आलोय आणि जवळजवळ ह्यानी जी मेसेज सोडली ती इतके मेसेज सोडली ती की सोडलेल्या तारखेपासून आजपर्यंत ती कधीच माफ होऊ शकणार नाही। आणि ह्यांचं तर आधी तर चार दिवस झाले गोडाऊन तर भरलेलं तुम्ही बघितलं, किती दिवस झाले ते गोडाऊनमध्ये जागा नसल्यामुळे ह्यांनी 1 चाळणी 2 चाळणी 5-6 वाहन दिवसात, मग ही जेवढी मेसेज सोडली ती तेवढी ही होऊ शकत नाही ना। एवढ्या दिवसात माप तारीख वाढलेली तेवढ्यात होऊ शकत नाहीत माप। मेसेज सोडली। किती तारखेला तुम्हाला मेसेज आला होता? मेसेज 3 तारखेला। 3 तारखेपासून तुम्ही या केंद्रावर उभे आहात? हा, म्हणजे 3 तारखेपासून हे या केंद्रावर उभे आहेत आणि तरी देखील म्हणजे मुदत तर संपलेलीच आहे आणि सोयाबीन खरेदी केली नाही। आता काय म्हणजे पर्याय काय तुमच्या समोर? काय पर्याय, मग तिकडं घालावं लागेल आम्हाला। तर मेसेज आलेला, नोंदणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आता काय करणार आहे शेतकरी? तुम्ही कुठून आलेला? महादा। तुमची काय अवस्था झाली? अशीच झाली माझी। मी 2 तारखेला मेसेज आलेला आहे, तरी माझं सोयाबीन खरेदी केले। 2 तारखेपासून आतापर्यंत मी इथंच आहे। म्हणजे पोर्टलवरून मेसेज दिला गेला शेतकऱ्यांना की तुमचं सोयाबीन घेऊन खरेदीसाठी या हमीभाव केंद्रावर, मात्र मुदत संपलेली आहे आणि हे शेतकरी अजूनही याच केंद्रावर ताटकळलेले आहेत। त्यांच्या समोर आता पर्याय दिसत नाही, कारण त्यांना आडत बाजारामध्येच त्यांचं सोयाबीन जे आहे ते बाजारभावाप्रमाणे द्यावं लागणार आहे। त्यांना सरकारच्या या केंद्राचा किंवा या मदतीचा काही फायदा होणार नाही। अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांनी तीव्र आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर मग मुदतवाढ मिळण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो झालेला होता। मला सांगा, मुदत संपलेली आहे, लातूर जिल्ह्यातल्या 52 जे हमीभाव केंद्र आहेत त्यावर रांगा कायम आहेत, शेतकरी उभे आहेत, या संदर्भाने काय आंदोलन हातात घेतोय आपण? नाही, सरकारकडे जर व्यवस्था नाही तर त्यांनी मेसेज पाठवायला नाही पाहिजे। आज हजारो शेतकऱ्यांना तुम्ही मेसेज पाठवले पोर्टलद्वारे आणि शेतकऱ्यांनी आज 4-4, 8-8 दिवस इथं वाहनं आणून उभा केले। त्या वाहनाचं रोज डेली 2000 रुपये भाडं आहे आणि ह्या भाडं द्यायला पैसे नाहीत शेतकऱ्याकडे आणि तुम्ही ह्या शेतकऱ्यांचे तुम्ही असे हाल लावलेत। माझं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांना तुम्ही मेसेज पाठवलेत तेवढ्या शेतकऱ्यांचं तुम्ही सोयाबीन खरेदी केलं पाहिजे, अन्यथा छावा संघटना उद्याच्या तारखेत जर तुम्ही उद्यापासून जर मुदत नाही वाढवली तर छावा संघटना आपल्या स्टाईलनं तीव्र आंदोलन करेल। यापूर्वी आम्ही हजारो ट्रॅक्टर घेऊन लातूर जिल्ह्याच्या कलेक्टरच्या दारात आम्ही गेलो होतो, फक्त जाऊन उभा केले होते, परंतु उद्याचं आंदोलन हे असं असेल, हे सगळे ट्रॅक्टर नेऊन आम्ही कलेक्टरच्या दारात उलटू, सोयाबीनचा ढीग लावू तिथं आणि निषेध व्यक्त करू। शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर लक्षात घेतलं तर अनेक केंद्रांवर शेतकरी नाराज होऊन परतत आहेत, कारण त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही सोयाबीन घेऊन आलात तर ते सोयाबीन घेतलं जाणार नाही, उलट त्या वाहनांचे जे भाडे आहेत ते तुमच्या अंगावर पडतील आणि म्हणून 2 दिवस 3 दिवस तुम्ही जे इथे थांबलात ते भाडे तुमच्या अंगावर पडतील आणि सोयाबीन तर खरेदी केलंच जाणार नाही। त्यामुळं काही शेतकरी परतत आहेत, काही केंद्रांवर शेतकरी परतत आहेत तर काही ठिकाणी शेतकरी थांबलेलेच आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।